नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण कन्वर्जन बघणार आहे काय ऑक्टल टू हेक्साडेसिमल। आतापर्यंत आपण मागील व्हिडिओमध्ये ऑक्टल टू बायनरी, बायनरी टू ऑक्टल बघितलेला आहे, नंतर ऑक्टल टू हेक्साडेसिमल, हेक्साडेसिमल टू ऑक्टल बघितलेला आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर पहिल्यांदा ते बघून घ्या। मग त्यामध्ये तुम्हाला ऑक्टलचं बायनरीमध्ये कशा पद्धतीने कन्वर्जन करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे। हेक्साडेसिमलचं बायनरीमध्ये कशा पद्धतीने कन्वर्जन करायचं तेही तुम्हाला सांगितलेलं आहे। ओके, मग ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की ऑक्टल टू हेक्साडेसिमल मध्ये कशा पद्धतीने कन्वर्जन करायचं। बघा, ऑक्टल टू हेक्साडेसिमल मध्ये जर आपल्याला कन्वर्जन करायचं असेल तर दोन स्टेप फॉलो करायचा। पहिल्यांदा काय की जो ऑक्टल नंबर आहे त्या ऑक्टल नंबरचं बायनरी मध्ये कन्वर्जन करून घ्यायचं, आणि दुसरा स्टेप काय बायनरीचं हेक्साडेसिमल मध्ये काय करून घ्यायचं, कन्वर्जन करून घ्यायचं। ओके, मग हे दोन स्टेप फॉलो केला की ऑक्टलचं कन्वर्जन कशामध्ये होतं, हेक्साडेसिमल मध्ये होतं। बघा, पहिल्यांदा काय करायचं, ऑक्टलचं बायनरी मध्ये कन्वर्जन करायचं आणि बायनरीचं हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्जन करून घ्यायचं। मग आता एक एक्झाम्पल बघूया। जर सपोज फॉर एक्झाम्पल 76 हा एक ऑक्टल नंबर आहे, ह्याचं मला कन्वर्जन कशामध्ये करायचं हो, हेक्साडेसिमल मध्ये करायचं आहे। मग आता पहिला स्टेप काय की ऑक्टलचं बायनरी मध्ये करायचं। मग ऑक्टलचं आपण बायनरी मध्ये कशा पद्धतीने करत होतो, आता पहिल्यांदा काय हो 7, मग आता 7 चा बायनरी नंबर काय हो ऑक्टलचा 111 111, नंतर काय हो 6 आहे, मग 6 चा ऑक्टल नंबर सॉरी बायनरी नंबर काय ऑक्टलचा 110 110, म्हणजेच काय झाला 76 चा बायनरी नंबर काय झाला हो 76 चा हा तुमचा ऑक्टल आहे, ह्याचं बायनरी मध्ये काय झाला, पहिला काय हो 7 आहे म्हणजेच काय 111, आणि नंतर काय हो 6 आहे म्हणजे 6 चा काय 110 हा बायनरी झाला। ओके, म्हणजे आपण पहिला स्टेप जो आहे तो पूर्ण केलेला आहे। पहिलं काम काय करायचं, ऑक्टल जो आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, बायनरी मध्ये करायचं। मग आता आपल्याला काय करायचं आहे, बायनरीचं हेक्साडेसिमल मध्ये करायचं आहे। मग आता आपल्याला बायनरी नंबर दिलेला आहे, मग मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हेक्साडेसिमलचं बायनरी मध्ये सॉरी बायनरीचं हेक्साडेसिमल मध्ये करत असताना ऍज इट इज पहिल्यांदा जे काही बायनरी नंबर आहेत ते बायनरी नंबर ऍज इट इज लिहून घ्या, ऍज इट इज लिहून घ्या। ओके, मग आता आपल्याला माहित आहे की ज्यावेळी आपण बायनरीचं कन्वर्जन हेक्साडेसिमल मध्ये करतोय तर त्यावेळी आपण काय 4 बीटचा यूज करतोय। मग राईट साइड कडून 4 बीटचा काय करायचं आपल्याला ग्रुप करायचा आहे। मग आता हा 4 बीट झाला। ओके, आता इथं 2 बीट कमी आहेत म्हणजेच काय 00। ओके, मग आता आपल्याला हेक्साडेसिमल मध्ये करायचं आहे, मग 1110 बरोबर आहे। मग बघा 1110 हा काय तुमचा 14 आहे, 14 म्हणजेच काय तुमचा ई आहे। ओके, आता 0011 ओके 0011 हा तुमचा काय 3 चा बायनरी नंबर आहे, म्हणजे हा तुमचा काय झाला 3 झाला। ओके, म्हणजेच 1100 म्हणजे हा 3 ई झाला। ओके, बायनरीचं आपण कशामध्ये कन्वर्जन केलं, हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्जन झाला। मग आता डायरेक्टली तुम्ही लिहू शकताय 76 हा तुमचा काय हो एक ऑक्टल नंबर होता, त्याचं कन्वर्जन तुम्ही कशामध्ये केलं, हेक्साडेसिमल मध्ये, म्हणजेच काय हो 3E हा तुमचा काय हो एक हेक्साडेसिमल नंबर आहे। मग पहिलं काम ऑक्टलचं बायनरी मध्ये कन्वर्जन करायचं, बायनरीचं हेक्साडेसिमल मध्ये काय करून घ्यायचं, कन्वर्जन करून घ्यायचं। मग हा तुमचा ऑक्टल नंबर होता, ह्याचं कन्वर्जन कशामध्ये झाला, हेक्साडेसिमल मध्ये काय हो 3E। ओके, चला आणखी एक आपण प्रॉब्लेम बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण कन्वर्जन करतोय। बघा, आता दुसरा एक एक्झाम्पल जर आपण बघायचं झाला तर 36.2 म्हणजे पॉइंट मधला व्हॅल्यू घेतो, हा एक ऑक्टल नंबर आहे, ह्याचं कन्वर्जन मला कशामध्ये करायचं आहे, हेक्साडेसिमल मध्ये करायचं आहे। मग फर्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे, ऑक्टलचं बायनरी मध्ये कन्वर्जन करायचं। मग आता मी डायरेक्टली ऑक्टलचं काय याच्यामध्ये लिहितो, बायनरी मध्ये लिहितो। बघा, पहिला काय 3, मग 3 चा ऑक्टल नंबरचा बायनरी नंबर काय 011। ओके, मग हा तुमचा आला 011। मग 6 चा ऑक्टलचा बायनरी नंबर काय 110 110 पॉइंट,
आता 2 चा ऑक्टल नंबरचा बायनरी नंबर काय हो 010 010. ओके, क्लिअर झालं. म्हणजे हा तुमचा काय हो बायनरी मध्ये कन्व्हर्जन झालेला आहे. मग आता आपल्याला काय करायचं, ह्या बायनरीचं हेक्साडेसिमल मध्ये कन्व्हर्जन करायचं. मग हेक्साडेसिमल मध्ये कन्व्हर्जन करत असताना आपण 4-4चा ग्रुप करतोय. मग हा झाला तुमचा काय हो 4चा ग्रुप. ओके, बघा पॉइंट जो असेल, पॉइंटच्या लेफ्ट साइडचा जो असेल त्याचा जर ग्रुप क्रिएट करायचा असेल तर आपण काय करतोय, राईट साइड कडनं आपण काय करतोय ग्रुप तयार करतोय. ओके, आता इथे 2 कमी पडतात आपल्याला 0 0. मग आता पॉइंटचा जो पुढचा असेल, ओके, त्यासाठी आपण काय करतोय लेफ्ट साइड कडनं ग्रुप तयार करतो, म्हणजे ह्या साइडनं. ओके, मग आता इथेही काय कमी पडतं. ओके, 0 ऍड करू शकताय. मग आता बघा 1 1 1 0. मग आता 1 1 1 0 हा तुमचा काय 14 आहे, म्हणजेच काय झाला हा तुमचा ई झाला. आणि 0 0 0 1 हेक्साडेसिमल मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग 0 0 1 म्हणजेच काय तुमचा 1 झाला पॉइंट. ओके, आता 0 1 0 0. मग आता बघा 4 चा बायनरी नंबर काय आहे 0 1 0 0, म्हणजे हा तुमचा काय झाला 4 झाला. ओके, मग 36.2 हा एक ऑक्टल नंबर होता. ह्याचं कन्व्हर्जन आपण केलं हेक्साडेसिमल मध्ये काय हो 1E.4 हा एक हेक्साडेसिमल मध्ये. समजलं, क्लिअर झालं कशा पद्धतीने आपण काय ऑक्टलचं आपण हेक्साडेसिमल मध्ये काय करतोय कन्व्हर्जन करतोय. चला तर आता बघूया आपण काय हेक्साडेसिमल टू ऑक्टल मध्ये कशा पद्धतीने काय करायचंय कन्व्हर्जन करायचं. मग ऑक्टल टू हेक्साडेसिमल मध्ये कन्व्हर्जन करत असताना काय ऑक्टलचं आपण बायनरी मध्ये केलं, बायनरीचं हेक्साडेसिमल मध्ये केलं. आता हेक्साडेसिमल टू बायनरी करत असताना ह्याचे सुद्धा 2 स्टेप आहेत. काय हेक्साडेसिमलचा पहिल्यांदा बायनरी मध्ये काय करून घ्यायचं कन्व्हर्जन करून घ्यायचं आणि बायनरीचं काय ऑक्टल मध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं, बायनरीचं ऑक्टल मध्ये. मग हे 2 स्टेप ज्यावेळी आपण फॉलो करतोय त्यावेळी आपल्याला काय हेक्साडेसिमल टू ऑक्टल मध्ये काय होतोय कन्व्हर्जन होतं. ओके, चला तर आपण बघूया पहिल्यांदा एक एक्झाम्पल थ्रू. मग पहिला एक्झाम्पल आपण घेतोय, सपोज फॉर एक्झाम्पल 8A आहे. हा एक हेक्साडेसिमल नंबर आहे. ह्याचं कन्व्हर्जन मला कशामध्ये करायचं ऑक्टल मध्ये कन्व्हर्जन करायचं. मग आता पहिल्यांदा हेक्साडेसिमलचं बायनरी मध्ये करायचं आपल्याला. मग पहिला काय 8 आहे. मग आता 8 चा बायनरी नंबर काय हेक्साडेसिमलचा बघा 1000 1000. मग ए चा हेक्साडेसिमलचा बायनरी मध्ये काय ए म्हणजेच काय 10 म्हणजेच काय 1010. ओके, म्हणजेच काय झाला 8A चा तुमचा जो हेक्साडेसिमल नंबर होता त्याचं कन्व्हर्जन बायनरी मध्ये कसं झाला, पहिला काय 8 म्हणजेच 100 आणि ए आहे म्हणजेच काय 1010 हा तुमचा काय बायनरी मध्ये झाला. मग आता आपल्याला काय करायचं बायनरीचं ऑक्टल मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग तुम्हाला मी सांगितलेलं होतं की ज्यावेळी आपण बायनरीचं ऑक्टल मध्ये करतोय पहिला बायनरी नंबर ऍज इट इज लिहून घ्या 1010. मग आता बघा आपण बायनरीचं ऑक्टल मध्ये कन्व्हर्जन करणार आहे. मग आता ज्यावेळी आपण बायनरीचं ऑक्टल मध्ये कन्व्हर्जन करतो त्याला आपल्याला 3 बीट लागतो. ओके, 3 बीट बायनरी नंबर लागतो. मग 3 बीट बायनरी नंबरचा काय करायचं आपल्याला ग्रुप करायचा आहे. कुठून राईट साइड कडनं. ओके, आता हे 3 बीट झाले, हे 3 बीट झाले आणि इथे 1 बीट कमी पडतो म्हणजेच काय झाला 0. मग आता बघा 010 हा 010 हा काय तुमचा 2 आहे. ओके, 001 हा तुमचा काय 1 आहे आणि 010 हा तुमचा काय 2 आहे. म्हणजेच 8A हा तुमचा काय होता एक हेक्साडेसिमल नंबर होता. हे जर कन्व्हर्जन आपण ऑक्टल मध्ये केलं मग ऑक्टल मध्ये काय 212 हा तुमचा काय ऑक्टल. मग ह्या पद्धतीने आपण काय करतोय हेक्साडेसिमलचं कशामध्ये कन्व्हर्जन करतोय ऑक्टल मध्ये करतोय. मग पहिल्यांदा हेक्साडेसिमलचं बायनरी मध्ये करून घेतलं, आता बायनरीचं आपण कशामध्ये केलं हेक्साडेसिमल. बघ आता जर सपोज फॉर एक्झाम्पल इथं जर तुम्हाला ट्रूथ टेबल बघायचं नसेल तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ऑक्टल मध्ये की 3 बीट लागतोय म्हणजेच काय हा तुमचा 1 आहे 2 आहे आणि हा 4 आहे. हा 1 आहे 2 आहे आणि हा 4 आहे. हा 1 आहे हा 2 आहे हा 4 आहे म्हणजे 3 बीट. मग हा किती झाला बघा 2 आणि हा किती झाला 1 आणि हा किती झाला 2. मग ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही काय करू
शकता. चला तर आणखी एक आपण एक्झाम्पल बघूया. मग आता बघा 82.3 हा एक हेक्साडेसिमल नंबर आहे. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे मला? ऑक्टल मध्ये करायचं. हा पॉइंट मधला आहे. ओके, एक्झामला जास्तीत जास्त पॉइंट मधलेच तुम्हाला काय क्वेश्चन्स विचारले जातात. मी आता डायरेक्टली काय करतो लिहितो. मगाशी मी स्टेप बाय सांगितलेलं आहे, आता मी डायरेक्टली सॉल्व्ह करतो. बघा 8 चा हेक्साडेसिमलचा बायनरी काय 1000. 2 चा हेक्साडेसिमल नंबरचा बायनरी काय 0010. पॉइंट. आता 3 चा हेक्साडेसिमल नंबर काय 0011. ओके, मग हा पण काय केलं हेक्साडेसिमलचं बायनरी मध्ये कन्वर्जन केलं. मग आता बायनरीचं ऑक्टल मध्ये कन्वर्जन करायचं. मग पॉइंटच्या अगोदर काय आपण राईट साइड कडनं काय करतो ग्रुप तयार करतो. कितीचा ऑक्टल मध्ये करायचा? 3-3चा ग्रुप करायचा. मग हा काय झाला तुमचा 00 आणि हा काय 1 0 कमी पडतं. ओके, मग पॉइंटच्या पुढचे जे काय आहेत ते आपण काय करतोय लेफ्ट साइड कडनं ग्रुप तयार करतोय 3-3चा. मग आता इथं 2 कमी पडतात त्यामुळं 0. मग आता बघा 010 हा ऑक्टल मध्ये काय आहे 2 आहे. मग हा तुमचा काय झाला 2. हा काय 00 म्हणजेच काय 0. मग आता 010 म्हणजेच काय हाही तुमचा काय 2 आहे ऑक्टल मध्ये. पॉइंट 001 हा तुमचा काय असतोय 1 असतोय आणि 100 हा तुमचा काय ऑक्टल मध्ये 4 असतोय. म्हणजेच काय झाला बघा 202.14. मग लास्टला लिहायचं 82.3 हा जो हेक्साडेसिमल नंबर आहे ह्याचा ऑक्टल मध्ये आपल्याला कन्वर्जन काय झाला 202.14 हा तुमचा काय ऑक्टल मध्ये कन्वर्जन झालेला आहे. ह्या पद्धतीने आपण काय करतोय हेक्साडेसिमलचं ऑक्टल मध्ये कन्वर्जन करतोय. क्लिअर झाला? समजला? ओके, मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.